नमस्कार, मी रणजित जगदीश पाटील, लोकनियुक्त सरपंच कामेरी। सध्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी आम्ही सर्वच शेतकरी रस्त्यावरती जवळजवळ 4 महिने आम्ही उतरून आंदोलन करतोय आणि सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना आजपर्यंत आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय बंटी पाटील साहेब हे 2 आमदार जर सोडले तर आत्तापर्यंत शक्तिपीठ महामार्ग विरोधात एकही आमदारांनी ब्र शब्द त्या अधिवेशनामध्ये काढलेला नाही। आणि मग सध्या अधिवेशनामध्ये आमदार फोडाफोडी, खासदार फोडाफोडी ह्याच्यावरतीच मग जास्त ते विचारत आहेत का, आमच्याकडचं दुर्लक्ष झालं आहे का त्यांचं। आणि यासाठी आम्ही आमच्या मूळ विषयावरती त्या सर्वांचं लक्ष लागावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बोलावं, म्हणून आम्ही मंगळवारी 7 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 6 हे 1 दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही आझाद मैदान या ठिकाणी करतोय। आणि ह्या आंदोलनाचा हेतू असा आहे की त्या सर्व आमदारांनी वर्धापासून सिंधुदुर्गपर्यंतचे ज्या मतदारसंघातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय त्या सर्व आमदारांनी ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि आमचा आवाज तिथे अधिवेशनामध्ये घेऊन जावं आणि या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आपण बोलावं, अशा हेतूनं आम्ही मंगळवारी 7 तारखेला आम्ही धरणे आंदोलन करतोय। आणि आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय, ज्यांना या शक्तिपीठ महामार्गाची झळ पोचते त्या सर्वांनी आझाद मैदानावरती यावं। खरं तर शक्तिपीठ नावाचं एक मोठं भूत शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारं फडणवीस आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्र राज्य यांनी घातलेलं आहे। हे खरं गरजच नाही, कारण आपण या सुपीक जमिनी नापीक करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे। आणि कुठला तरी हा शक्तिपीठ महामार्ग नव्हे, हा अदानी पीठ फडणवीस पीठ महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचं वाटोळं करतो। तो मुद्दा नंबर 2 की या सगळ्यावर पावसाळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याची चर्चा फक्त निवडणुकीपुरती, आणि म्हणूनच ही चर्चा तेवढी न करता आम्ही सगळे होरपळलेलो आणि यात बाधित झालेलो शेतकरी आणि बाधित होणारे शेतकरी यांनी सगळ्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये जर यांना वेळ नसेल आम्हाला तर यांना जाणीव करून देऊया। आणि म्हणून मंगळवारी 7 जुलै रोजी आम्ही आझाद मैदानावर येतोय आणि त्यांना इशारा देतोय, बाबांनो आमदार खासदार फाडाफुडीत आता बघू नका, कमिशन टक्केवारीत लक्ष घालू नका, आमचा जीव निघालाय, आमची गुरंढोरं आम्ही विस्थापित व्हायला लागलोय। तुम्ही निदान नाही म्हटलं तरी विधानसभेच्या पायरीवर बोंबाबोंब आंदोलन करा, म्हणजे नेमका आमदार कुठल्या बाजूने आमच्या आहे का त्यांच्या बाजूने कळल। आणि म्हणून हा एक इशारा आहे की आमदारांनी आपली कुवत ओळखावी आणि लवकरच विधिमंडळात याचा आवाज उठवावा, अशी आमची आर्त हाक आहे। आणि फडणवीस आणि कंपूनं पण ध्यानात ठेवावं की येणारी निवडणूक अजून शिल्लक आहे 29ची, त्याच्या अगोदरच दणका देऊन बंद करा, नाहीतर इशारा काफी आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो।